पक्ष्यांनी खाऊन घेतलं. गोडी हो ते सांगतील ग. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते छानच असाल. आजची आमची दुपार खूप निवांत होती. बागेतल्या या आंब्याच्या झाडाखाली बाज टाकून आम्ही दोघी मायलेकी निवांत बसलो होतो. म्हटलं लेकीशी आज जरा गप्पा माराव्यात, वेळ घालावा. आणि मस्त आम्ही दोघींनी गप्पा मारल्या आणि एकमेकीसोबत छान वेळ घालवला. आमच्या डोक्यावरच थोड्या अंतरावर झाडाला कैऱ्या लागल्या होत्या आणि बाजूला शेवग्याच्या शेंगा पण वाऱ्याने डुलत होत्या. उन्हाळा असल्यामुळं दुपारी एकदम शांत वातावरण होतं. कोणीही बाहेर नव्हतं. सगळे दुपारी आराम करत होते. त्यामुळं फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि आम्ही दोघी. माऊला तर असं झालं होतं काय खेळू आणि काय नको खेळू. सायकल पण तिने बागेत आणली होती. तेवढ्यात याच्यामध्येच ती सायकल खेळत होती आणि माझ्यासोबत गप्पा पण मारत होती. आणि समोरच तिचं लक्ष गेलं की तिथं आम्ही ऑनलाईन घेतलं होतं ते पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी. तर ते रिकामं झालं आहे म्हणून मग तिथं आम्ही दोघींनी मिळून काय केलं ते तुम्हाला दाखवते समोर. माऊ काय करती? पक्ष्यांना पाणी टाकू राहिले. कशामुळं? खूप जास्त धान्य. बरं ठेव. हे पक्ष्यांसाठी घेतलं होतं मी ऑनलाईन. उन्हाळ्यामध्ये आपण पक्ष्यांना पाणी आणि इथं धान्य ठेवत असतो. उन्हाळ्यामुळं जास्त पाणी कुठं भेटत नाही पक्ष्यांना, त्याच्यासाठी तिथं सोय म्हणून असं केलं आहे. आता माऊ पक्ष्यांना पाणी ठेवते आणि धान्य पण. खाली पडते बेटा. कसं वाटते माऊ तुला? छान. माऊ काय करते बघा. काय करते माऊ? काय खेळते? कैऱ्यांसोबत खेळते. कैऱ्याचा चिकूतात असतो बरं का, तोडू नको. तोडू नको हा. आंबळ खाऊ चल. हा हे चल. तर आता आम्ही आलोय जांभळीच्या झाडाकडं. मी आता वरती जाणार आहे झाडावरती आणि जांभळं किती आहेत तुम्हाला दाखवते. पक्षी पण ह्या झाडावर खूप जास्त आहेत जांभळामुळं. आणि ह्या वर्षी असं झालं आहे जांभळीला की काही पिकलेत, काही एकदम छोटे आहेत आणि काही अजून बारच आहे. असे 3 याच्यामध्ये जांभळीला हे येणार आहेत. मला असं वाटतं की एका पाठोपाठ एक असं सीझन होईल त्याचा. एकदा आत्ता पिकलेले आहेत, हे थोडेसे कमी झाले की आता थोडेसे मीडियम साईज आहे ती येईल. त्याच्यानंतर एकदम छोटा बार आहे तर ते येईल. आणि ही जांभळ पूर्ण उन्हाळ्यातच येऊन जाते. बाकीच्या जांभळीसारखं बाकीचे जांभळ पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळ येतात त्याला. तर ही जांभळ आहे ना, ही एकदम उन्हाळ्यातच येते जेव्हा आपले आंबे असतात ना. आता तर कैऱ्याच आहेत अजून, तरी पण जांभळं आले तर ही थोडीशी लवकरच येते. इकडे पण माऊ काय दाखवते बघा. काय? हां हो हे बघा जांभळं. बघ माऊ तुम्हाला जांभळं दाखवते. आई तिकडे वर बघा. कुठं? वर लई. हा इथं बघा किती जांभळं आहेत. आणि आई तिकडे पण बघ सगळे काळेच आहेत. हो इकडं वरती आले आणि तुम्ही बघू शकता. हे बघा जांभळं, हे बघा. आणि काही पक्ष्यांनी खाल्ले. हे बघा इथं फक्त बी दिसतीये. हे पूर्ण पक्ष्यांनी खाऊन घेतलेलं आहे. हे बघा. आणि इकडं किती छोटे छोटे अजून बारच आहे. हे बघा किती छोटा बारच आहे अजून. आणि हे काही पिकलेत आणि काही एकदमच छोटे आहेत. हे बघा एकदमच छोटे आहेत. हे कच्चे जांभळं. हे माग काही पिकलेले आहेत.
आणि हे मी येण्याच्या अगोदर इथं खूप सारे पक्षी होते पलीकडच्या साईडनी इकडच्या साईडनी, पण मी झाडावर आले ना इकडं तर त्या आवाजाने ते उठून गेले. खूप सारे पक्षी होते. बघा मी तुम्हाला आता जांभळं दाखवले आणि माऊ आणि मी आम्ही दोघी इथं मस्त असं बसलोय. इतकं छान वाटतंय है ना मग. इथं बसलोय. आवाज कुठून येतोय? तिकडून पोपट सारखा आवाज येतोय. पोपट आहे वाटतं तिकडच्या साईडला दिसत नाही इथून. मग अशी पोपटचाच आवाज येत होता. खूप सगळे पक्षी आहेत पिकलेल्या जांभळामुळे. ते जेवत असन. तिथं माऊने धान्य पण ठेवलंय त्याच्यामुळं तिला असं वाटतंय की तिकडच गेलाय. मी आपण थोडेसं असं याच्यामध्ये ना जांभळीच्या पूर्ण झाडांमध्ये आम्ही दिसतच नाही दोघी जणी, त्यामुळं पक्षी तिकडच्या साईडला येऊन बसले. आपण जर मी मग अशी खाली बागेत होते तर लांब लांब अशी चिमण्या पलीकडच्या याच्या तारावरती त्याच्यावर बसत होते. आपण थोडंसं दूर गेलं ना तिथे सगळे येऊन बसतात तिथे झाडावर. कुठं आहे जांभूळ? ते काळे डार्क गोड. हे इथं पण खूप 2-4 घस खूप छान आहेत. हे बघा. तर आता माऊला जांभळं खायचे. माऊ इथं बसली. हे बघा. तर ती तिथं बसली. मी पटकन तिला जांभळं तोडून देते. हे बघा इथं समोरच घस खूप काळा आहे. तुम्हाला दाखवते. चल. हे बघा. हे बघा पूर्ण काळा झालंय. हे 2-3 आहेत ना 2-3 एकदम गोड आहेत. हे एकदम काळे झालेले. हे बघा हे. तर हे 2-3 तोडते. ह्या वेळेस ना असे 1-2 2-3 असंच तोडायला लागते. कारण एकाच घसाला काही कच्चे आहेत, काही थोडेसे पिकलेले आहेत, काही जास्त पिकलेले आहेत असं आहे. तर हे छान काळे मी काढून घेतले त्यातले यामधले. अरे खाऊन कसे आहेत, गोड आहे की कसे आहेत? गोड आहे. तोंड असं का केलंय? जास्त गोड आंबट. जास्त गोड आहे. जास्त गोड. तू पण खाऊन बघ. मी खाल्ले ना. जांभळी जीव होती. जास्त जांभळ पिकले ना खाली पाऊसच होईल जांभळाचा. हे पाहू शकतात. खा आता. हे बघा एकदम शांतता आहे आणि आता तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐका. तर हे बघा माऊ उतरली खाली. हा ना त्या फ्रॉकला सगळे डाग पडते ना. तर बघा फ्रॉक मध्ये घेतले ते तोडून, ते फ्रॉकला सगळे डाग पडते ना. तर माऊ हे बघा तिने एवढे सगळे जांभळ आणले. माऊ ते सांडते ग. हे बघा हातग्याला फुलं आली. याची आपण आता उद्या भाजी बनवू. बघा इकडं खूप जास्त. बघा
नाही पडले का? खरं सांगू, आपण रोजच्या धावपळीत असतो, पण कधीतरी स्वतःसाठी निसर्गाच्या सोबत कमीत कमी अर्धा तास तरी बसावं. हे एखाद्या मेडिटेशन सारखंच आहे. कोणतीही घाई नाही, फक्त डोळे बंद करायचे आणि वारा, पक्ष्यांचा आवाज एवढं ऐकायचं फक्त. मन एकदम शांत होऊन जातं. तुम्ही स्वतःसाठी असा वेळ काढा. कधी कधी काहीच न करण्यात पण एक वेगळंच सुख असतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छान व्हिडिओसोबत. काळजी घ्या तुमचीही आणि निसर्गाची पण. बाय.